इयत्ता 8वीचा हा एक प्रश्न आहे. एका बैजिक राशीचे x-7 आणि x-8 हे अवयव आहेत, तर ती राशी कोणती? तर बैजिक राशी आहे. तर जेव्हा दोन अवयव दिलेले असतात, म्हणजे x-7 आणि x-8 हे दोन अवयव आहेत, तर यांचा गुणाकार घ्यायचा. आता हे दोन्ही मी अशा पद्धतीने लिहिले, मध्ये डॉट दिला म्हणजे यांचा गुणाकार घेणार आहे. तर याच्यामध्ये ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. पहिली टर्म, दुसरी टर्म, पहिलं पद, दुसरं पद, पहिलं पद, दुसरं पद. आता यातल्या प्रत्येक पदाने याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे या x ने या x ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं, 8 ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. दॅट्स वाय x into x, x2, x into 8 minus 8, that is minus 8x, minus 7 into x, that is minus 7x, minus 7 into minus 8, that is बघा minus 7 आणि minus 8 या दोघांचा गुणाकार प्लस 56. तर ती राशी येणार आहे इथं बघा x2 वजा 8x आणि वजा 7x म्हणजेच होतात वजा 15x आणि प्लस 56 ॲज इट इज, 56 ॲज इट इज. म्हणजे x वजा 7 आणि x वजा 8 यांची हे ज्यांचे अवयव आहेत, हे ज्याचे अवयव आहेत ती राशी आहे x2 वजा 15x अधिक 56. अशा पद्धतीने याचं उत्तर काढता येईल.